जुन्या पेन्शन योजनेवरून आता राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। त्यामुळे आगामी काळात जुन्या पेन्शनचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जाते। जुन्या पेन्शनवरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय, त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत चाललाय। जुन्या पेन्शनवरून अडचणी सापडलेल्या राज्य सरकारला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। आणि आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। जुन्या पेन्शनवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। सत्ताधाऱ्यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी खुलासा केलाय। जे कोणी लीडर लोक होते, कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर होते, त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग निघाला अशी माझी माहिती आहे। एकीकडे जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत, तर दुसरीकडे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं चित्र आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी मारलेला डोळा कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यामुळे अजित पवार डोळा मारून का हसले असा प्रश्न उपस्थित करत तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। अखेर अजित पवार यांनी त्या व्हिडिओवर आपलं मौन सोडलंय। आपण डोळा का मारला आणि त्यामागचा उद्देश काय होता याचा खुलासा खुद्द अजित पवारांनी केलाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केलाय। फक्त ते बोलताना थांब असं म्हणण्याच्या ऐवजी डोळा मारला गेला। अजित पवारांनी मारलेला डोळा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या, चर्चांचा धुरळा उठला। पण अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर हा धुरळा खाली बसेल अशी आशा आहे। लव जिहादवरून नितेश राणे आणि अबू आझमींमध्ये विधिमंडळ परिसरात आज तू-तू-मै-मै झाली आणि हेट वॉर रंगलं। विधानभवन परिसरामध्ये नितेश राणे आणि अबू आझमींनी परस्परांना आव्हान आणि प्रति-आव्हान दिलं, त्यामुळे विधानभवन परिसरात आखाडा झाल्याचं पाहायला मिळालं। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव जिहादचा मुद्दा गाजतोय। महाराष्ट्रात लव जिहादची 1 लाख प्रकरणं असल्याचा महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढांच्या दाव्यावर अबू आझमींनी आक्षेप घेतलाय। विधानभवन परिसरात नितेश राणे आणि अबू आझमी आमने सामने आले असताना त्यांच्यामध्ये खडाजंगी झाली। बोलना पड़ेगा कि लव जिहाद होता है, मेरा चैलेंज है। आज चैलेंज स्वीकारतो, चलो आज तारीख और टाइम बचे, मैं लेके जाऊंगा। गेल्या काही दिवसात लव जिहादच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांकडून रान पेटवलं जात आहे। राज्यभरात हजारोंचे मोर्चे निघतायत। रस्त्यावरचा हा मुद्दा सभागृहात सुद्धा आलाय। आता तो मतपेटीचा मुद्दा बनल्यानं राजकीय नेत्यांकडून मतपेटण्याची बांधणी सुरू झाली आहे। आझमी आणि राणेंमधलं तू-तू-मै-मै त्याचंच उदाहरण म्हणावं लागेल। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आता शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत। या प्रकरणी आता काल ठाकरे गटाच्या साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी मोठा दावा केलाय। आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी तो संपूर्ण व्हिडिओ फेसबुकवर लाईव्ह केला होता, त्यामुळे खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असून या प्रकरणी राज सुर्वेला अटक व्हावी अशी मागणी सरदेसाईंनी केली आहे। तर फेसबुकवरचा तो व्हिडिओ डिलीट का झाला याची चौकशी करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून शीतल म्हात्रे आणि शिवसेनेकडून थेट मातोश्रीवर आरोप करण्यात आले। आता ठाकरे गटानं केलेल्या आरोपांना शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।